कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। कृषी क्षेत्रासाठी काय करण्यात आलेलं आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहूया। तर डाळीसाठी विशेष हब देखील आता निर्माण केले जातील। कापसासाठी पीपीपी प्रोग्राम देखील अंतर्गत प्लॅन तयार करण्यात येणार आहे। फलोत्पादनासाठी 2200 तर मत्स्यपालनासाठी सुद्धा 6000 कोटींची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे। नाही तर 63000 प्राथमिक कृषी क्रेडिट सोसायट्यांचं खासगीकरण देखील या ठिकाणी केलं जाणार आहे। ग्रीन एनर्जीसाठी 35000 कोटींची तरतूद अर्थात ग्रीन ग्रोथ हे एक उद्दिष्ट या सगळ्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। तर कृषी क्षेत्रासाठी या अर्थसंकल्पातून काय मिळालं हे आपण पाहतोय। कृषी स्टार्टअपला चालना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। स्वयंपूर्ण स्वच्छ वनस्पती कार्यक्रमासाठी देखील इथे मोठी तरतूद करण्यात आलेली आहे। तर कापसासाठी क्लस्टर आधारित मूल्य साखळी घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे। FY24 मध्ये कृषी कर्जाचं लक्ष्य जे आहे ते आता 11% करण्यात आले। पशुसंवर्धन, मत्स्यपालन, दुग्ध व्यवसाय यासाठी कर्ज देण्याला प्राधान्य असेल। कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी नव्या निधीची घोषणा देखील या ठिकाणी करण्यात